इथून एक सरळ रेषा मारून घेतली आहे आणि नंतर उंची टाकली आहे 12 इंच. शोल्डर घेतला आहे 4.5 इंच. आर्म होल पण राहणार आहे 4.5 इंच. गळ्याची रुंदी 2 इंच आहे आणि गळ्याची उंची 2.25 इंच घेतलं आहे मी. चेस्ट घेतली आहे 8 इंच. वेस्ट घेतली आहे 7.5 इंच. इथे जॉईन करून घेतला आहे. आर्म होलला इथून कॉर्नरवरून 1 इंच घेऊन शेप दिला आहे. गळ्याला पण शेप दिला आहे. आता हा कट करून घेऊया आपण. पाठचा आणि पुढचा गळा दोन्ही मी सेम कट केलेत. आता पुढचा काढून ठेवूया. पाठीमागे त्यांना नॉटचं पॅटर्न हवे आहे ओपनमध्ये. दोन्ही साईडला कट करायच्या आधी लेफ्ट आणि ह्याच्यात 1.25 इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे. 1.25 इंचावर मार्क करून कट करून घ्यायचं आहे. हे झालं फ्रंट आणि बॅकचे 2 ह्याच्यात नॉटचं पॅटर्न करायचं आहे म्हणून करून घेतलं. असंच आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. असं आपण मेन फॅब्रिक पण कट करून घेतलं आहे. आता फॅब्रिकच्या सरळ बाजूला अस्तर ठेवलं आहे. अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त साईडला शिलाई नाही मारायची आहे. बाकी बॉटमला आर्म होल, शोल्डर, नेक इथे पूर्ण शिलाई मारायची आहे. फक्त ह्या 2 साईडला शिलाई नाही मारायची आहे. शिलाई मारून जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून पलटी करून घ्यायचा आहे. आणि जो बॅक भाग आहे त्याला मी बोललेली नाडी पाहिजे त्यांना, तर असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. त्या नेकच्या साईडला मेन फॅब्रिक आहे तिथे पहिले असे जॉईन करून घेऊया. असं ठेवून घ्यायचं आहे. असं दोन्ही साईडला करायचं आहे. अशी नाडी अटकवायला इथून शिलाई मारायची, मग अस्तर ठेवायचं, मग अस्तरवरून शिलाई मारायची आणि पलटी करून घ्यायचं. असं दोन्ही साईडला करायचं. असं आपला फ्रंट पार्टला अस्तर जॉईन करून झालं आहे. गळ्याला आणि आर्म होलला मी दाब शिलाई दिली आहे आणि खालच्या बाजूला. आणि बॅक साईडला जो गळ्याचा भाग आहे त्याच्या आतल्या साईडने नॉट जॉईन करून घ्यायचे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा. जो गळ्याचा भाग आहे तो आणि अशी शिलाई मारून घ्यायची. हे बघा, शिलाई मारून घ्यायची आहे, पलटी करायचं, पलटी करून इथे दाब शिलाई द्यायची आहे. त्याच्या अस्तर बोली ना, अस्तर ठेवून दाब वरतून शिलाई मारायची आहे आणि अशी पूर्ण शिलाई मारून छोटे छोटे कट्स द्यायचे आर्म होलला आणि पलटी करून घ्यायचं आहे. असे आपले दोन्ही भाग तयार झाले. आता शोल्डर जॉईन करून घ्यायचं इथे आणि स्लीव्स लावायचे आपल्याला. शोल्डर जॉईन केल्यावर चार इंचाचे घ्यायचे उंची आणि असे फक्त छोटे छोटे प्लेट्स पाडायचे. पूर्ण 4 इंच उंची घ्यायची आणि असे छोटे छोटे प्लेट्स पाडून शोल्डर अटॅच करायचं, नंतर स्लीव्ज अटॅच करायचं. चला तर आता आपले शोल्डर अटॅच करून झाले. फ्रंट अँड बॅक पार्ट पण जॉईन झालं आहे आणि स्लीव्स अटॅच केले. आता फिटिंग द्यायची आहे. इथे
1-1 इंचावर शिलाई द्यायची आणि 1 इंचावर शिलाई देऊन त्याच्या अर्धा इंच आतमध्ये आणि पाव इंच असे 3 पाव, अर्धा आणि 1 अशी शिलाई मारून फिटिंग द्यायची. नंतर ह्याच्यात दोरी घालायची. आपला टॉप तयार होईल. अशी फिटिंग दिली मी. 4 शिलाई मारल्या. नाडी घालून घेऊया.